माणसाशी बोलायला फोनची आवश्यकता असते आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. आईवडिलांचा पाठिंबा आयुष्यात मिळवायचा असेल तर आईबापाचा पाठिंबा मिळवा, कारण हा सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलतो, पण आईबाबाचा पाठिंबा म्हणजे साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत सोबत राहतो. देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन गोष्टी जीवनाला उजळून टाकतात. भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देतो. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरू करतो. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाचीही असो. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. जे पेरलं आहे तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेरलं आहे तेच उगवणार आणि हा सिद्धांत आहे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाचीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजते आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करते. जे पेरलं आहे तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेरलं आहे तेच उगवणार आणि हा सिद्धांत आहे.